वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स। आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे अशी काही घरगुती उपाय। टिप नंबर 1, जर बारीक लोकांनी खजुरासोबत हरभरा खाल्ले तर त्यांचे वजन खूप लवकर वाढते आणि शारीरिक कमजोरी दूर होते। टिप नंबर 2, कोरफड आणि आवळ्याचा रस एकत्र करून घेतल्यास रक्त शुद्ध होते, तसेच पोटाचे अनेक आजार दूर होतात। टिप नंबर 3, कडुलिंबाची पाने किंवा काडी चावल्याने दातांची कीड आणि हिरड्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो। यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे दातांना कीड लावणारे बॅक्टेरिया नाहीसे होतात। टिप नंबर 4, रात्रभर दुधात भिजवलेले 4 ते 5 काजू सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी होते व गुडघ्यांतील वंगणही वाढते। आमवात असल्या कारणाने सांधे सुजत असतील, दुखत असतील तर मात्र हा उपाय तितका उपयोगी नसतो। अशा सांधेदुखीसाठी निरगुडीचा पाला ठेचून गरम करून सुती कापडाने दुखणाऱ्या सांध्यांवर बांधावा। टिप नंबर 5, किडनी स्टोन झाला असेल किंवा पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून आपटेची 5 ते 6 पाने 3 कप पाण्यामध्ये उकळून घ्या आणि पाणी 1 कप झाल्यावर त्यात खडीसाखर टाका। कोमट झाल्यावर प्या। 3 दिवसात मुतखडा पडतो। टिप नंबर 6, मरेपर्यंत हाडे किंवा दात मजबूत ठेवायचे असतील तर दररोज सकाळी 1 चमचा सफेद तीळ खा। याने हाडे मजबूत होतात, शरीरातील कॅल्शियम वाढते। टिप नंबर 7, जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवग्याची भाजी। या भाजीत दुधापेक्षा 4 पट कॅल्शियम, केळीपेक्षा 3 पट पोटॅशियम आणि मटणापेक्षा दुप्पट प्रोटीन्स असतात। टिप नंबर 8, रोज सकाळी 5 भिजवलेले बदामाची पेस्ट बनवून 1 ग्लास दुधात मिसळा। त्यात आवडीनुसार खडीसाखर मिसळून प्यायल्याने तुम्ही दिवसभरात ऊर्जावान राहता, थकवा लवकर येत नाही। टिप नंबर 9, रोज सकाळी तुळशीची 2 पाने खाल्ल्याने सर्दी, ताप आणि घसा खवखव होत नाही। सर्दीचे इन्फेक्शन होऊन घसा दुखायला लागला तर लगेचच तुळशीची 3 ते 4 पाने चावून खा, इन्फेक्शन नष्ट होईल। टिप नंबर 10, कडक उन्हात काम केल्यावर खूप पाणी प्यायले तरीही तहान जात नाही। अशा वेळी माठाच्या पाण्यात वाळा ठेवावा व असे थंड पाणी प्यावे। वाळा हे एक प्रकारचे गवत असते। त्याच्या मुळ्याच्या छोटे छोटे पेंड्या आयुर्वेदिक दुकानात मिळतात। पाणी थंड ठेवून तृष्णा भागवण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त असतो। टिप नंबर 11, तुमचा आवाज बसला असेल तर या बहुगुणी वेलचीचा फार छान उपयोग होतो। सकाळी सकाळी 1 वेलची चावून खा आणि त्यावर 1 कप कोमट पाणी प्या। रात्री झोपण्यापूर्वी देखील हा उपाय करा। बसलेला आवाज पुन्हा पूर्ववत होतो। टिप नंबर 12, रोज 1 वाटी घरगुती बनवलेले दही खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल हळूहळू कमी होते। त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात। टिप नंबर 13, थेंब थेंब लघवी होत असेल, लघवी साफ होत नसेल तर 5 मनुके व 5 खडीसाखर एकत्र वाटून घ्या। हे मिश्रण 1 ग्लास मठ्ठा घेऊन त्यात मिसळून प्या, लघवी साफ होते। टिप नंबर 14, पोट गच्च होऊन पोटदुखी होत असेल तर पिकलेल्या पपईचे काप करून त्यावर 1 ते 2 चिमूट काळे मीठ खाल्ल्याने पोटदुखी थांबते। टिप नंबर 15, डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसायला लागली असतील किंवा चेहऱ्यावर वांग दिसायला लागला असेल तर पाव चमचा कॉफी पावडर, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा मध आणि थोडेसे दूध घेऊन पेस्ट बनवावी व प्रभावित त्वचेवर ही पेस्ट 10 ते 15 मिनिटांसाठी लावून ठेवावी। सलग 1 आठवडा हा उपाय करा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। टिप नंबर 16, घसा खवखवत असेल, खोकला असेल तर दालचिनीचा छोटा तुकडा चघळत राहिल्याने घशातील कफ मोकळा होतो। आवाज बसला असेल तर अशा वेळी देखील हा उपाय करावा। टिप नंबर 17, जबरदस्त खोकला झाला असेल तर 2 विड्याची पाने घेऊन त्यावर 2 लवंगा, पाव चमचा ओवा आणि 1 चमचा मध घेऊन हे पान खावे। याने खोकला शांत होतो। टिप नंबर 16, लाकडाच्या कोळशाची पावडर बनवून त्यात मीठ मिसळून या मिश्रणाने दंतमंजन केल्याने दातांवरील पिवळेपणा दूर होतो। काही दिवसातच दात मजबूत आणि पांढरे शुभ्र होतात।
टिप नंबर 19, एखाद्या व्यक्तीला सतत ऍसिडिटी, अपचन आणि भूक न लागण्याची समस्या असेल तर रोज सकाळी थोडेसे मखाने दुधात भिजवून त्यात थोडी खडीसाखर मिसळून खाल्ल्याने ही समस्या दूर होते. टिप नंबर 20, दुबळे शरीर धष्टपुष्ट करण्यासाठी रोज सकाळी 2 सुकलेले अंजीर 1 ग्लास दुधात उकळून खावेत. याने वजन हमखास वाढते. हाच उपाय स्पर्म काउंट वाढवण्यासाठी देखील करावा. टिप नंबर 21, भाजलेले 1 चमचा तीळ आणि थोडासा गूळ सकाळी सकाळी खाल्ल्याने डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे बंद होते. डोळे दुखणे, पाणी येणे, जळजळ कमी होऊन दृष्टी वाढण्यास मदत मिळते. सर्दीमुळे होणारी अंगदुखी कमी होते. सर्दी, खोकला देखील कमी होतो. नंबर 22, 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून प्यायल्याने सकाळी पोट साफ होते, वजन कमी होते, पचन संस्था मजबूत होते, डोळ्यांची दृष्टी देखील वाढते. टिप नंबर 23, लसणाच्या 5 पाकळ्या, 2 चिमटी हिंग पावडर, पाव चमचा ओवा, 4 चमचे मोहरीच्या तेलात कडवून बनवलेले तेल कंबरदुखी, गुडघेदुखीसाठी वापरले तर दुखणे कमी होते. पाय मुरगळला तर आवर्जून असे तेल बनवून लावा, झटपट आराम मिळेल. टिप नंबर 24, चक्कर येत असेल, थकवा व अशक्तपणा जाणवत असेल तर अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. यामधील हायड्रो इलेक्ट्रॉन्समुळे थकवा जातो, अशक्तपणा गायब होतो. नंबर 25, खाऊची पाने म्हणजेच नागवेलीची 2 ते 3 पाने 1 ग्लास पाण्यात उकळून प्यायल्याने छातीतील कफ मोकळा होतो आणि खोकला कमी होतो. टिप नंबर 26, शरीरात कॅल्शियम कमी असणाऱ्यांनी रोज थोडा गुळ खावा. छातीत साचलेला कफ मोकळा करण्यासाठी आणि अंगदुखीमध्ये शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते, परंतु यासाठी सेंद्रिय गुळ वापरावा. नंबर 27, केस गळती होत असेल तर लिंबाची साल 1 चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करून तो लेप केसांना लावून ठेवा. 10 मिनिटांनंतर केस धुवा, याने फरक जाणवेल. टिप नंबर 28, मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत. त्यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर फायबर चांगल्या प्रमाणात असते, दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी मदत करते. टिप नंबर 19, मूळव्याधाची समस्या असेल तर रोज सकाळी रिकामे पोटी कोमट दुधात 1 चमचा तूप मिसळून त्याचे सेवन करा. याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याधापासून आराम मिळतो. आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.